सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सुरक्षा रक्षक मंडळची जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघत आहे, या संदर्भात एक ऑफिशियली अपडेट आलाय। तर ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि याच्या अगोदर सुद्धा आपण परवा सुद्धा व्हिडिओ टाकला होता की सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये निघणार आहे म्हणून। तर त्या संदर्भात अपडेट आलाय, तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। त्याचबरोबर जे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महिला उमेदवार पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर 22,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटते। आणि खाकी वर्दी सुद्धा आपल्याला यामध्ये भेटते। लक्षात ठेवा, खाकी वर्दीचा जो रुबाब हा वेगळा ठिकाणी राहतो। तर सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये जे चांगली जे विद्यार्थी मिळवणं ड्यूटी आहे, कारण की आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला ड्यूटी करावं लागते। आपल्या जिल्ह्यापाशी जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये ड्यूटी करावं लागते। जे काही धरण आहे, जे काही बांध आहे, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी आपली ड्यूटी राहते। जे काही सरकारी दवाखाने आहे, त्याचबरोबर जे काही महानगरपालिका जे जे सरकारी कार्यालय आहे, निमशासकीय कार्यालय आहे, ठीक आहे। तर अशा ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून आपली या ठिकाणी ड्यूटी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, कारण की या भरतीमध्ये जे कोणताही पेपर नाही, कोणत्याही यामध्ये मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर जास्त चान्स आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल मी तुम्हाला अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत होतो। उंची किती आहे, ग्राउंड किती आहे, निवड प्रक्रिया, बोनस मार्क काय जे वाढणार आहे, या संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 4 जिल्ह्यासाठी निघालेली आहे, जसं नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा। तर फॉर्म भरण्याची डेट गेलेली आहे, लक्षात ठेवा, कारण की त्या ठिकाणी जे 29 एप्रिल पासून फॉर्म भरणे चालू झाले होते। 28 ते 29 मे हे फॉर्म भरणे शेवटची होती, ती शेवटची तारीख होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सध्याच्या कंडिशनला 4 जिल्ह्यासाठी भरती निघाली होती। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा ह्या 4 जिल्ह्यासाठी निघाली होती आणि बाकीच्या जिल्ह्याची सुरक्षा रक्षक मंडळची भरती या ठिकाणी अजून निघालेली नाही आहे, पण निघणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की जेव्हा ही जी नागपूर जिल्ह्याची, जेव्हा नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्याची ज्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली नव्हती, तर तिथून मी तुम्हाला 4 ते 5 महिना अगोदर या ठिकाणी सांगत होतो की सुरक्षा रक्षक मंडळ भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे। पण काही जण मला फेक अकाउंटवरून सुद्धा काही कमेंट करत होता, वाईट कमेंट या ठिकाणी करत होते, जसं आम्ही याच्यात असं आहे, आम्ही बोर्डमध्ये जाऊन विचारलं, काहीच नाही, निघत नाही आहे भरती, ठीक आहे, निघत नाही, असे म्हणजे वाईट या ठिकाणी पूर्व त्या ठिकाणी कमेंट करत होता फेक आयडी म्हणून, ठीक आहे। तर शेवटी ते भरती त्या ठिकाणी निघाली, एक लक्षात ठेवा। आपला जो अंदाज आहे तो त्या ठिकाणी लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण सर्व काही अभ्यास पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत असतो, जेणेकरून आपली तयारी लवकर झाली पाहिजे। 5-6 महिना अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी चांगली तयारी केली तर त्यांचं त्या ठिकाणी चांगलं सिलेक्शन होणार आहे, त्यांची चांगली तयारी झाली आहे। तर जे काही सांगतो ते तुमच्यासाठी सांगतो, जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये आपण पात्रता जर विचार केला तर यामध्ये 12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता आणि यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस राहते, कारण की ही जी भरती फक्त आपल्या जिल्ह्यानुसार ही भरती निघते। बाहेरच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही आणि आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येत नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी राहते, पेपर सुद्धा नाही आहे, त्यामुळे जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे। 22,000 रुपये महिना वर्दी सुद्धा खाकी यामध्ये राहते, ठीक आहे। सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत आहे आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 पर्यंत आपल्याला यामध्ये भरता येते, ठीक आहे। तर यामध्ये ड्यूटी सुरक्षा रक्षक मंडळची जी ड्यूटी आहे ही 8 घंटेची राहते आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की पेपरने, मुलाखतने, ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। तर सिलेक्शन जे विद्यार्थी मिळून आपलं ग्राउंडच्या बेसवर होणार आहे, पेपरने। सुरक्षा रक्षक मंडळमध्ये उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर 156 सेंटीमीटर आपल्या यामध्ये लागते। 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, तर एवढे काही उंची लागते। आणि वजन, पुरुष उमेदवारांचं वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, खाली जर असेल तर फेल केला जाते, अपात्र केल्या जाते। महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे, 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केला जाते, अपात्र केला जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, तुम्हाला ग्राउंड सांगून देतो, त्यानंतर अपडेट मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तर 1600 मीटर रनिंग आहे, 40 मार्क
मार्कासाठी पुरुष उमेदवारांना, गोळा फेका 30 मार्कासाठी, 100 मीटर आहे 30 मार्कासाठी. तर 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना आहे. दर समजा 5 मिनिट 10 सेकंड त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 36 मार्क. 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. आणि 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. आणि 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क. आणि त्याचबरोबर 100 मीटर 50 सेकंड त्यापेक्षा कमी आले तुम्हाला 30 मार्क. दसदसा टाईम वाढणार आहे, तसे कमी मार्क्स भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. 8.5 मीटरपेक्षा जास्त आपल्याला फेकायचं आहे. 8.5 मीटरपेक्षा जर जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे. दसदसा कमी केला तसे कमी मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे. तुम्ही 2 मिनिट 50 सेकंड त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत 16 मार्क. आणि 100 मीटर महिला उमेदवारांना 14 सेकंड त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. आणि गोळाफेक 6 मीटरपेक्षा जर जास्त फेकला तर 30 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये बोनस मार्क्स भेटते. तर जर समजा तुमचं MSc झाले असेल तर 4 मार्क बोनस आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क, NCC B सर्टिफिकेट असेल तर 4 आणि NCC सर्टिफिकेट असेल तर 6 मार्क आपल्याला यामध्ये बोनस भेटते. आता पहा, सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्यासाठी निघाली. आता बाकीच्या जिल्ह्याची भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होते. तर पहा, मी तुम्हाला एक सांगून देतो, बाकीच्या सुद्धा जेवढे काही ज्या जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे त्या जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ भरती होणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि यावर्षी जे होणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की 2018 पासून सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाल्या जागा रिक्त आहे. आणि त्याचबरोबर जे बाकीच्या जिल्ह्याची येणार आहे तर जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत वाटपा येणार आहे. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्याची सुरक्षा रक्षक मंडळ भरती निघणार आहे ते अपडेट टाकून देतो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी. आणि निघणार सुद्धा 100% लक्षात ठेवून घेता. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता देशोन्नती पेपरमध्ये आलाय सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नावर शासनाचे तातडीने आदेश. चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेला गती, कामगार मंत्री यांचे निर्देश, आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश. तर बघू शकता तुम्ही चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचा मुद्दा. तर येणाऱ्या दिवसामध्ये जे चंद्रपूरमध्ये जे सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विभागामध्ये जवळपास 6 ते 8 जिल्हे येते. बहुतेक ठिकाणी मी बरोबर वाचलं नाही, 6 ते 8 जिल्हे या ठिकाणी येते. तर 6 ते 8 जिल्ह्याची जी भरती आहे हे सुरक्षा रक्षकची निघणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातले जे काही 6 जिल्हे त्यामध्ये ते त्याची निघणार आहे. तर बघू शकता तुम्ही चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचा मुद्दा आमदार किशोर जोगेवार यांनी अधिवेशनात प्रभावीपणे उपस्थित केला होता. सुरक्षा रक्षकांच्या नोंदणी, भरती प्रक्रियेत तसेच मंडळातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे निर्माण झालेल्या अडचणीबाबत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. त्यानंतर आता मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहे. बैठकीदरम्यान आमदार किशोर दोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आस्थापनांकडून सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात येत असतानाही मंडळाकडून नोंदणी आणि पुरवठा वेळेत होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे बेरोजगार युवकांना रोजगार संधी मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शन आणून दिले होते. तसेच जिल्ह्यातील विविध आस्थापनांकडून सुरक्षा रक्षकांची वाढती मागणी लक्षात घेता लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट या ठिकाणी आलं. तर सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे आपल्याला लवकर या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास या ठिकाणी 6 ते 8 जिल्हे येते. तर चंद्रपूर जिल्ह्यात जे काही जवळपासचे जिल्हे आहेत तर त्यामध्ये निघणार आहे, एक लक्षात ठेवा. तर जसं गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं, ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.